गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया तुका म्हणे आळी जीवी नुरेची वेगळी मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया विठ्ठल 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 समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा टाळ टाळ स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद यावरी न करावा अभेद यावरी न करावा अवहेर यावरी न करावा अभेर यावरी न करावा अवहेर यावरी न करावा अवहेर जगद्गुरु तुकोबरायांच्या भंग समितीतील नामस्मरणापूर्वी का भक्तीचं अपूर्व अद्भुत आणि विलक्षण स्वरूपाचं महात्म्य सांगणारा परंपरेमध्ये अत्यंत प्रसिद्ध आणि प्रासादिक अभंग आज विवेचनाला मी घेतलेला आहे. खरं तर तुकाराम महाराज हे नामधारक. भक्ती संप्रदायामध्ये परमात्मा प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. असं ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मनः अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ध्यान मार्ग योग मार्ग जप तप अनुष्ठान या कर्मज्ञान अनेक मार्ग आहेत. परंतु तुकाराम महाराज हे नामधारक. महाराष्ट्राची लोक परंपरा आणि लोकसंस्कृती ही वारकरी पंथामध्ये सामावलेली आहे. या परंपरेचे तुकाराम महाराज हे कलशाध्याय होते. लोकांना सोपं पाहिजे, सुलभ पाहिजे, कळणारं पाहिजे, पचणारं साधन पाहिजे. आणि कलियुगाचं महात्म्य मोठं विलक्षण आहे. कृतत्रेता द्वापार कली चतुर्युग आहेत. परंतु त्या युगात ते साधनं लोकांना शक्य ते कलियुग विचित्र आहे. आता कलियुगाचं महिमा मी सांगत बसलो तो पहाट होईल. पण सूत्रत ऐका. ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान असत्यासी रिझले जन
असत्याशी हृदये जन असत्याशी हृदये जन पापा देती अनुमोदन करती हेळन संताची करती हेळन संताचे करती हेळन पापा देती अनुमोदन करती हेळन संताचे करती हेळन संताचे करती हेळन संताचे कलियुगाची विलक्षणता मोठी चमत्कारिक आहे. कलियुगामध्ये नामचिंतन किंवा भजन कीर्तन सोडून इतर सर्व मार्ग लोकांना न परवडणारे आहेत, न शक्य होणारे आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. मी विश्लेषण करत नाही त्या मार्गाचं, मला मूल संदर्भ तुमच्या पुढे मांडायचा आहे. सोपं सुलभ सुगम कळणार साधन पाहिजे. अवघड कोणी न करी सांगता 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 सुलभ बहुता गोड वाटे सुलभ बहुता गोड वाटे सुलभ बहुता गोड वाटे. सुलभ असे कळणार असे समजणार असे तर लोक त्या साधनाकडे प्रवृत्त होतात. लक्षात ठेवा मी काय बोलतो ते. वारकरी कीर्तन हे वैचारिक असतं बरं का. माझे गुरुदेव प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर SP कॉलेजला प्राचार्य होते. ते म्हणायचं वारकऱ्याचं कीर्तन म्हणजे ब्रेन टॉनिक इज ए थिओसॉफी. लोक आदिव्याधीनं ग्रस्त आहेत. आधी म्हणजे मानसिक आजार, व्याधी म्हणजे शारीरिक आजार. शारीरिक आजार जाण्याकरता डॉक्टर वैद्य हॉस्पिटल आहेत, पण मानसिक आजार जाण्याकरता ही कीर्तन आहे. टिवल्या बावल्या म्हणजे कीर्तन नाही. आज महाराष्ट्रामध्ये बाबा लोकांचं उभं पीक आहे, पण भाविक संभ्रमात आहे. नेमका ऐकायचं कोणाचं की जेणेकरून आमचं उचित आणि चांगलं होईल. अरे याचं उत्तर शोधलं पाहिजे. तुकोबऱ्यांचा कीर्तन प्रयोग एक विलक्षण होता. SP कॉलेजच्या एका प्राध्यापकानं माझ्याकडे डॉक्टरेट केली पुणे विद्यापीठात तुकोबांच्या कीर्तन प्रयोगावर. आज परंपरा फार महत्वाची आहे. हरिदासा मुखे हरिकथा श्रवण तेथे पुण्य विशेषता. जो हरिदास आहे पंढरीचा वारकरी नामधारक साक्षात्कारी महात्मा आहे, अशा महापुरुषाच्या मुखातूनच कीर्तन ऐकलं पाहिजे. नाही तर वेस्ट ऑफ टाइम आणि वेस्ट ऑफ मनी. समयाचाही अपव्यय, पैशाचं तर फार अपव्यय. सध्या बहुतेक कीर्तन हे आदरापेक्षा दरावरच आहेत. आज कीर्तनकारांच्या श्रेण्या पडल्यात. रामायणाचार्य, भागवताचार्य, शास्त्री, पंडित, वेदांती. पण भाविक संभ्रमात आहे. ऐकायचं नेमकं कोणाचं? मला फार विश्लेषण मांडायचं नाही याच्यावर. कृतौ ध्यायतो विष्णुर त्रेतायाम यजतो मखई द्वापारे परिचर्याणाम कलवत हरिकीर्तनात. इतर युगामध्ये ते साधना लोकांना केवळ शक्य होते. कलियुग विचित्र आहे. आणि कलियुगामध्ये भजन कीर्तन केलं का इतर साधनांचं फल आपोआप मिळतं. कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन तेणे नारायण देईल भेटी तेणे नारायण देईल. कलियुगा करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन
तेने नारायण देईल भेटी कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी परमात्मा प्राप्तीचा सुलभ सुगम जवळचा मार्ग म्हणजे भजन हे कीर्तन आहे, दुसरं काही नाही. इतर मार्ग नाही शक्य आपल्याला. मोठी समीक्षा ही इतर साधने फळ काम देती 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 रपियानती गर्भवासा गर्भवासा इतर साधने फळकाम देती पण पुनश्च संसारात परत आणतात. उद्धाराचा जवळचा सोपा सुलभ मार्ग म्हणजे भजन आहे, कीर्तन आहे, नामसाधन आहे. तुकाराम म्हणताई सांगण्याकरताच या मृत्यूलोकात मी आलो. तुकाराम महाराजांच्या अवताराचे काही प्रयोजन आहे ते ऐकली पाहिजे आपण. संपूर्ण महाराष्ट्र संस्कृती केवळ तुकोबांच्या चरित्रामध्ये आहे. तो माझ्या अभ्यासाचा विषय आहे. मी डॉक्टरेट केली तुकोबांच्या चरित्र आणि तत्वज्ञानावर. महाराज म्हणता या मृत्यूलोकात का आलो मी, एकंदर शिका पाठविला इहलोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. प्रभूनं एवढ्याच करते या मृत्यूलोकात मला पाठवलं. तुका म्हणे माझ काढिले निरोपा. तुका म्हणे माझा धाडिले निरोपा. तुका म्हणे माझा धाडिले निरोपा. तुका म्हणे माझा धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूप. मार्ग हा सोपा सुखरूप. मार्ग हा सोपा सुखरूप. ब्रिजाचे पाऊले समान. विटेवरी जाचे पाऊले समान. सोपा सुलभ जवळचा मार्ग आहे हा म्हणून त्या संबंधी काही मला विचार मांडायचा आहे. या अभंगाची पार्श्वभूमी ऐकण्यासारखी आहे. बीड परगण्याचा एक देशपांडे नावाचा ऋत्विज म्हणजे ब्राह्मण पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या महाद्वारात तो धरण धरून बसला. त्या ब्राह्मण देवतेची इच्छा होती की आपण कष्ट प्रयत्न न करता श्रीमंत व्हावं, अभ्यास न करता अक्षर न बघता पंडित व्हावं, अर्थात ऐश्वर आणि पांडित्य मिळवण्याकरता तो देवाच्या द्वारामध्ये धरण धरून बसला. पांडुरंगाने त्या ब्राह्मणाचा अंतर्भाव जाणून त्याला सूचित केलं की बाबा तुझी इच्छा पूर्ण करण्याकरता तू आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांकडे जा. म्हणून तो ब्राह्मण पंढरपुराहून आळंदीत आला.
माऊलींच्या संजीवन समाधीजवळ त्यांनी अन्न पाण्याचा त्याग करून उपोषण सुरू केलं. अट्टहास करू लागला. माऊलींनी त्याचा अंतर्भाव जाणला आणि त्याला दृष्टांतपूर्वक सांगितलं, बाबा सध्या आळंदीचं कोर्ट स्थगित आहे. तुझी इच्छा पूर्ण करण्याकरता तू देवला संत तुकाराम महाराजांकडे जा. म्हणून तो ब्राह्मण, धरणेकरी ब्राह्मण आळंदीतून उठला आणि देहूमध्ये संत तुकोबरायांकडे आलेला आहे. भंडारा डोंगरावर तुकोबराय साधनेमध्ये रत होते, चिंतनात निमग्न होते. तिथं गेला. महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी मला आपल्याकडे पाठवलंय. ओ का आणि कशा करता? तो ब्राह्मण म्हणाला, महाराज मला कष्ट प्रयत्न न करता श्रीमंत व्हायचं आहे. अभ्यास न करता अक्षर न भोगता पंडित व्हायचे, काहीतरी उपाय सांगा. त्या ब्राह्मणाचं गारणं ऐकून तुकोबरायानं जरा स्मित हसी आलं आणि महाराज विचार केला की वास्तविक पाहता गिराईक ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्याकडं पाठवलंच का? हो. काय ज्ञानेश्वरी उणे, 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 ती पाठविले धरणे, जे पाठविले धरणे, जे पाठविले धरणे. काय ज्ञानेश्वरी उणे, जे पाठविले धरणे, जे पाठविले धरणे, ते पाठविले धरणे. ज्ञानेश्वर महाराजांमध्ये असं काय न्यून आहे, कमी आहे की या धरणेकरला त्यांनी माझ्याकडे पाठवलं, पण केवळ माऊलींच्या आज्ञा शिरसाबंदी म्हणून जगद्गुरु तुकोबरांनी त्या ब्राह्मण देवतेला एका कागदावर 11 अभंग लिहून, तो अभंगाचा कागद आणि प्रसाद रूपाने एक नारळ दिला आणि सांगितलं, याद्वारा तुझं उचित म्हणजे चांगलं होईल बाबा. परंतु त्या ब्राह्मणाला तुकोबरांचा राग आला. श्रीमंत व्हायला आलो होतो पण नारळ दिला मला. नारळाने काय श्रीमंत होणार आहे? पंडित व्हायला आलो होतो, विद्वान व्हायला आलो होतो, पण अभंग दिले, अभंग वाचून मी काय पंडित होणार आहे? म्हणून अभंग आणि नारळ तुकोबांच्या अंगावर त्याने फेकून दिला आणि संतापानं लालबुंद डोळे करत तो ऋत्विज ब्राह्मण निघून गेलेला आहे. ही घटना घडल्यानंतर एका अभंगपत्राद्वारा तुकोबरायांनी तो वृत्तांत ज्ञानेश्वर महाराजांना कळवलेला आहे की माऊली तुम्ही जो धरणेकरी पाठवला त्याची काय अवस्था झाली जरा ऐका ना. तुम्ही ते पाठविला धरणेकरी, त्याची झाली परी ऐका ते. देवाचे उचित एकादशाभंग महाफळ त्याग करून गेला. त्या ब्राह्मण देवतेचं चांगलं व्हावं म्हणून मी त्याला एकादश अभंग आणि महाफळ नारळ दिलं होतं, पण दोन्हीचा त्याग करून गेलेला आहे. माऊली हे तुम्हाला माहीत असावं म्हणून अभंग प्रपंच केलाय मी हा. असं संत तुकोबरायांच्या चरित्रामध्ये हे धरणेकऱ्याचं प्रकरण आहे. हे प्रकरण मी तुम्हाला का सांगितलं तर तुकाराम महाराजांनी त्या ब्राह्मणाला जे 11 अभंग दिले होते त्यापैकी एक अभंग आज मी विवेचनाला घेतलेला आहे, धरणेकऱ्याच्या प्रकरणातला. वास्तविक पाहता ती अभंग जर त्या ब्राह्मणाने घेतले असते तर तो अभ्यास न करता अक्षर न भोगता पंडित झाला असता. नारळ स्वीकारला असता तर श्रीमंतही झाला असता. संत महिपती महाराज यांनी जगद्गुरु तुकोबांचं मोठं अपूर्व चरित्र लिहिलेलं आहे. त्यात हे उल्लेख आहे, ह्या काय भाकड कथा नाही. पहिला अभंग होता 11 अभंगापैकी हे प्रकरण आहे मोठं. माऊली पहिल्यांदा त्यांनी पांडुरंगाचा धावा केला, हे प्रभू अरे माझ्यावर आपत्ती का आणली तू? तशा अर्थाने मी तुझा भक्त नाही, मी तुझा सेवक आहे, पण लोकांमध्ये माझी कीर्ती पसरली, मी काय करू? नाही का?
नोये दास खरा परिहा झाला से डांगोरा परिहा झाला से डांगोरा परिहा झाला से डांगोरा हे दास खरा परिहा झाला से डांगोरा परिहा झाला से डांगोरा परिहा झाला से डांगोरा. यासी काय करू आता तू हे सकळ जाणता. तशा अर्थ मी तुझा दास नाही भक्त नाही देवा पण लोकांमध्ये माझी कीर्ती पसरली मी काय करू त्याला. सध्या भक्ती संप्रदायातल्या फार समस्या आहे. लोकात आपली कीर्ती व्हावी लोकांनी आपला सन्मान करावा म्हणून काही लोकांना महाराज व्हायचा छंद भरलाय. जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला से गोसावी म्हणून झाला से गोसावी म्हणून झाला से गोसावी. जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला से गोसावी म्हणून झाला से गोसावी म्हणून झाला से गोसावी. काही न वाटतं उदरनिर्वाह करता चांगलं साधन आहे बाबा होणं. मध्यंतरी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी पद्म पुरस्काराच्या निमित्तानं माझी मुलाखत घेतली. त्याची ऑर्डर माझ्या खिशात आहे अजून घोषणा नाही. फक्त खूप चांगली चर्चा झाली मुलाखत झाली पण शेवटी मला टोमणा मारला. महाराज कीर्तन प्रवचन सेवा जर आहे पण आमच्याकडे 2 लाख लोकांनी अर्ज केले तुमच्या वारकऱ्यांनी. पखवाज वाजवणारे चाली म्हणणारे कीर्तन करणारे आम्ही खायचं काय प्यायचं काय मानधन पाहिजे अनुदान पाहिजे फार मोठे प्रश्न आहे. सध्या तर 4थी नापास 5वी नापास 8वी नापास सरळ आळंदी. त्यांना होतं डॉक्टर इंजिनियर वकील होण्यापेक्षा महाराज झालेलं बरं. एवढं सोपं काम नाही ते. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत् कवयो वदन्ति. भक्ती मार्ग परमार्थ मार्ग ही क्षुरेची धारा आहे वस्ताऱ्याची धारा आहे ती नाही का. त्याच्यावरून चालायचं आहे. तुकांता हे देवा मी काय करू सांग ना. पण ठीक आहे हा ब्राह्मण तुझ्या दारात आला होता प्रभू त्याची तू इच्छा पूर्ण कर. पहिल्यांदा ब्राह्मण कुठे गेला होता पंढरपुरात म्हणून क्रमांक 2चा अभंग आहे. पांडुरंगाची तुकोबानी प्रार्थना केली विनवणी केली. श्री पंढरीशा पतित पावन श्री पंढरीशा पतित पावन पंढरीशा पतित पावना श्री पंढरीच्या पतित पावना. एक विज्ञापना पाया पाशी पाया पाशी पाया पाशी अनाथा जीवाचा तुका कैवारी अनाथा जीवाचा तुका कैवारी. एक विज्ञापना पाया पासी पाया पासी पाया पासी पाया पासी अनाथ जीवाचा दुःखाचा कैवारी अनाथ जीवाचा दुःखाचा कैवारी. श्री पंढरीशा पतित पावन
श्री पंढरीच्या पतित पावना श्री पंढरीच्या पतित पावना श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पाया पासी एक विज्ञापना पाया पासी प्रार्थना करतोय, विज्ञापना करतोय, हे देवा या ब्राह्मणाची तू इच्छा पूर्ण कर. आळी कर त्यांचे करसी समाधान, आणि कर त्यांचे करसी समाधान कर त्यांचे करसी समाधान. काही कर त्यांचे करसी समाधान अभयाचे दान देवोनिया, अभयाचे दान देवोनिया, अभयाचे दान देवोनिया. नंतर तिसऱ्या अभंगामध्ये त्यांनी माऊलींची संवाद केलाय. अहो माऊली, आपत्ती कानली आमच्या तुम्ही. तुम्ही ज्ञानियांचे गुरु आहात, चक्रवर्ती राजे आहात अध्यात्म विद्येचे. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, तुम्ही ज्ञानाचे देवात, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, मज पामर आहे काय थोरपण. मी तुमच्या दृष्टीनं एक पामर आहे, माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य नाही माऊली. आणि मग धरणेकऱ्याशी बोलू लागले की बाबा इथे का आला रे, कशा करता आला तू. पुढचा अभंग आहे. तुला जर कष्ट प्रयत्न न करता श्रीमंत व्हायचं होतं, अभ्यास न करता अक्षर न गोगता पंडित व्हायचं होतं, तुला माऊलीचं सामर्थ्य माहीत नव्हतं का. हा, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेडा बोली, अंगी ऐसे बळ अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते कायनो महाराज, करील ते कायनो महाराज. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते कायनो हे महाराज, करील ते कायनो हे महाराज. मात्रेतली चाल येते. आता जुन्या नव्याचा संगम आहे. आज संगीत अलंकार गायनाचार्य आमचे प्रकाश महाराज कातकडे, गायनाचार्य संगीत अलंकार आमचे नारायण महाराज खिल्लारी सध्या महाराष्ट्रातले वंशमोर आहेत नाही का. माझ्या भाषेत डायमंड आहेत. आणि पखवाजावर तब्येत बरी नाही तरीसुद्धा आमचे ओंकार महाराज मांजर सुंब्याचे आहेत, तेही पखवाजातले अलंकार आहेत. कीर्तन म्हणले की 7 लागते. खेड्यापाड्यात फार वाईट प्रसंग येतात आमच्यावर. कधी कधी असं वाटतं कोरोनाची साथ बरी. करील ते काय नो हे महाराज, काय करू शकत नाही महाराज. खरं महाराज ही उपाधी फक्त ज्ञानेश्वर महाराजांना आहे.
आता दगड उचकला का महाराज? महाराज तुम्ही सिद्ध. महाराज ही उपाधी फक्त मामासाहेब दांडेकर सुद्धा स्वतःच्या नावापुढे महाराज लिहित नव्हते, शवा दांडेकर लिहायचे. बरं काय, संस्थेमध्ये पद्धती होती बुवा म्हणण्याची. मोठे बुवा, वैद्य बुवा, घुले बुवा, नाही का. आता काल परवा आळंदीला पोचलेला विद्यार्थी महाराजच म्हणतो. म्हणण्याबद्दल वाद नाही, पण महाराज झालं पाहिजे, दुसरं काय आमचं. नंतर त्याने त्या धरणेकऱ्याला समज दिली, अरे ऐश्वर्य आणि पांडित्याच्या का नादी लागला तू? त्यामध्ये तुझी नागवणे फजिते ब्राह्मणा. तुझं उचित व्हावं, चांगला व्हावं जर तुला वाटत असेल तर त्याकरता मी तुला उपाय सांगतो, ऐक जरा. कर तर आपण सर्वच त्या धरणेकऱ्याच्या भूमिकेत आहोत. आपल्यालाही कष्ट न करता श्रीमंत व्हायचं नाही का. अभ्यास न करता लोकांनी पंडित म्हणलं पाहिजे. पण पांडित्य आणि ऐश्वर्यामध्ये नागवाने फजिती आहे हे विसरून चालणार नाही आपल्याला. तू काय म्हणता बाबा, तुला एक उपाय आणि तो उपाय म्हणजे आजचा अभंग आहे. गोविंद 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 मना लागलिया छंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मना लागलिया छंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया गोविंद 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 मना लागलिया छंद मना लागलिया छंद गोविंद 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 मना लागलिया छंद मना लागलिया छंद. संहिता अशी ही अभंगाला आम्ही संहिता म्हणतो बरं का. वेदातील मंत्राला संहिता शब्द आलेला आहे. तुकोबऱ्यांच्या अभंगगाथा हे 4 वेदाचं निरूपण आहे. वेद शब्दाचा अर्थ विदज्ञ आणि धातू. प्रकृष्ट ध्यानमध्ये वेद ऋग यजु साम अथर्व 4 वेद आहेत. जटा शिखा माला रेखा ध्वज दंड रथ घण अशा मंत्र म्हणण्याच्या विकृत्या असतात. उदात्त अनुदात्त स्वरित असे त्याचे स्वर आहेत. अष्टाध्यायी वाचा, पाणिनी व्याकरण अभ्यास म्हणजे लक्षात येईल तुमच्या मंत्र कसे म्हणावेत. बरं काय, कल्प शिक्षा व्याकरण छंद ज्योतिष निरुक्त वेदाचे अंग आहे. तुकोबांचा केवळ गाथा हे 4 वेदाचं निरूपण आहे. क्षराक्षरा वेगळा
तुका हो निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. तुकोबऱ्यांची अभंगवाणी ही वेदवाणी आहे, अर्षवाणी आहे, म्हणजे ऋषीची भाषा आहे ती. अनुभवाचा आविष्कार आहे सर्व आहे. इथं साहित्य आणि काव्य नाही हे नुसतं. इथे अनुभव नावाचं मूल्य असल्याशिवाय अभंगात प्रवेशच नाही. गोविंद गोविंद. आता हा गोविंद नेमका कोण आहे? भक्तिशास्त्रामध्ये गोविंद म्हणजे परमात्मा कृष्णचंद्र म्हणजे गोविंद. स्वयं लीलया गोपवेशम दधाणम सुपिच्छ गुच्छमस्तकम सुनाद वेणुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागरम. कृष्णचंद्र म्हणजे गोविंद. त्यालाच संतांनी विठ्ठल म्हटलंय. कृष्ण आणि विठ्ठल एकच तत्व आहे. दुर्दैवानं वारकरी संप्रदायाचे काही हडवैरी पंथ आहेत मानभावासारखे. कृष्ण भक्ती करता पण विठ्ठल म्हणलं की बाट लागतो. ते म्हणतात कृष्ण वेगळा आणि विठ्ठल वेगळा आहेत. आता विठ्ठल विरू ही लीला जी आहे चरित्रात आलेली ती आता इथे मला काही तुमच्याशी त्यावर चर्चा मांडायची नाही. खेड्यातलं कीर्तन आहे. आचार्य म्हणतात कृष्ण म्हणजे विठ्ठल. विहुवेनुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम ददाणम. याला विठ्ठल काय म्हणतात तर विठ्ठल या पदाचा अर्थ विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृणाती इति विठ्ठलाः. अध्यात्मज्ञान जे पतित आहे मूढ आहे मूर्ख आहे अशा पतितांचा उद्धार करतो म्हणून त्याला शास्त्रकारांनी विठ्ठल म्हटलंय. विठ्ठल शब्दाचा व्युत्पत्तीमूलक अर्थ पतित पावन. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नामवाचे किंवा विशेषण लसितम ठसितम इति विठ्ठला. ही मोठी गूढ आणि अपूर्व मूर्ती पंढरपूरची. माझं PhDचं संशोधन करताना एका मूर्तिकाराची मुलाखत मी नोंदवलेली ग्रंथात. त्याचं वय वर्ष 96 आहे. मी त्याला विचारलं बाबा व विठ्ठल मला विठ्ठल मूर्तीबद्दल काही सांगता का? त्याने आंबाडात फुला जोरजोराने ओरडायला लागला. तुम्हाला मला काय बोलू काय सांगू म्हणजे महाराज तुम्हाला पिढ्या आणि पिढ्या आम्ही लोक पंढरीत राहतो. माझ्या 4 पिढ्या मूर्ती घडवण्याचंच काम करतात आणि माझ्याही आयुष्याची 80 वर्षे मी मूर्तीच घडवतो. आता माझं वय 96 आहे. दररोज 4 वेळेला जाऊन देवाचं मी दर्शन घेतो मंदिरात. परंतु प्रातःकाळा जावं तर मूर्ती बालमूर्ती दिसते. मुद्दाम दुपारी नैवेद्याला जातो तर मूर्ती तरुण वाढते. सायंकाळी दर्शनाला जावं तर मूर्ती शिनलेली थकलेली दिसते. पुन्हा रात्री मी शेजारतीला जातो तो मूर्ती वृद्ध वाढते. सकाळी बघावं पुन्हा बालमूर्ती. बाल अवस्था तरुण अवस्था वृद्धावस्था शिनलेली थकले विविध अवस्थेमध्ये मला या मूर्तीचं दर्शन घडतं. महाराज मी मूर्तिकार आहे. माझा छंद आहे अनेक वर्षाचा. या मूर्तीसारखी तंतोतंत मूर्ती घडवायची खूप प्रयत्न करतो मी. पण माझं काही ना काही परिमाण चुकतं. उंची तरी चुकते जाडी तरी चुकते रुंदी तरी चुकते. गुढता आहे. उगवले बिंब अद्वैत स्वयंब नाम हे सुलभ विठ्ठलराज. कृष्णमूर्ती म्हणजे विठ्ठल मूर्ती म्हणण्याचं कारण असं आहे संत साहित्यामध्ये तोहा तिही तिही ही जी प्रत्यभिज्ञावाचक पदे याचा अन्वर्थच असा आहे कृष्ण म्हणजेच विठ्ठल. तर्कशास्त्रामध्ये वस्तुज्ञानाचे 3 प्रकार असतात. स्मृतिज्ञान अभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान आणि प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान. पूर्वी एखादी वस्तू व्यक्ती आपण पाहिली असेल आणि त्या व्यक्तीची जर आठवण झाली तर त्या व्यक्तीबद्दल जे ज्ञान होतं त्याला म्हणायचं स्मृती ज्ञान.
आणि स्मृती ध्यानाचा साहित्यामध्ये तत्ता होतो तो ती ते अशी पदं होतात. अभिज्ञा प्रत्यक्ष म्हणजे पूर्वी वस्तू व्यक्ती पाहिलेली नाही, पण एखादी अपरिचित अनोळखी वस्तू जर पाहण्यात आली तर त्या वस्तूबद्दल जे ज्ञान होतं त्याला म्हणायचं अभिज्ञा प्रत्यक्ष. थोडं समजायला अवघड आहे, पण समजून घ्या. एक हत्ती चालला होता रस्त्यानं. एका लहान मुलानं तो अवाढव्य प्राणी पाहिला. त्याला आश्चर्य वाटलं, नवल वाटलं आणि आजोबाला विचारतो, बाबा बाबा काय हो हा? नातवाला हत्तीचं ज्ञान करून देताना तो म्हातारा म्हणतो, बापू हा हत्ती आहे. हत्तीचं प्रत्यक्ष ज्ञान त्याला म्हणायचं अभिज्ञा प्रत्यक्ष. पूर्वी हत्ती पाहिलेलं नाही. हा ही हे या पदानं होणारं अभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान. आणि तो हा ती ही ते या पदानं होणारं ज्ञान प्रत्यभिज्ञा प्रत्यक्षवाचक आहे. उदाहरणार्थ आपल्या महारुगडे नाही का, महारुगडेवाडीचा एक माणूस पुण्याला गेला आणि पुण्यामध्ये त्याला देवदत्त नावाचा माणूस भेटला. ओळख झाली, परिचय झाला. पुढे तो देवदत्त त्याच माणसाला कराडला भेटला. ज्याला भेटला त्याच्यावर त्याचा मित्र होता गोविंदराव. मागं मी पुण्याला गेलो होतो ना, तुला सांगत होतो ना. आणि पुण्यामध्ये जो मला देवदत्त भेटला तो हा देवदत्त बरं का, पुण्यातला तो. आणि कराडमधला हा सोयम देवदत्त. तसं आमच्या संतांनी पंढरपूरची श्री विठ्ठल मूर्ती पाहिली आणि अंतकणात प्रत्यभिज्ञा झाली. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या प्रत्यभिज्ञेचा आविष्कार केलाय. ऐका जरा आपण. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा. मागच्या पिढीमध्ये गायनाचार्य माधोबा सुकाळे आणि मृदंग महर्षी बाबूराव गुरुजी डवरी आमच्या घरी यायचे. त्यांनी अनेक ठेवणी मला शिकवले, पण मला काही म्हणता नाही आल्या. मोठी तपश्चर्या या लोकांची, सोपं नाही. एक एक राग एक एक बोल घटवणं अवघड काम आहे. पखवाज वाजवणं सोपं नाही. मध्यंतरी वसईत कीर्तन होतं माझं आणि एक तालमणी वाजवायला होते, पण मधून ते अंग चोरायचे थोडं थोडं. मधून मी त्यांना असं प्रॉम्प्टिंग करायचं. कीर्तन आटोपल्यानंतर ते तावानं आले माझ्याकडे. म्हणजे महाराज तुम्हाला काय लागतं बोलायला, तुमचं एक कीर्तन वाजवायचं म्हणजे एका पोराचं पण जातं म्हटले. ही तिलक कामोद रागातली ठेवण आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव तो बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल किंवा तीही उभी मूर्ती विटेवरी, ते हे ब्रह्म विटेवरी, ते हे तीही. तो हा कृष्ण म्हणजे विठ्ठल हा अनवर्थ आहे. आणि वारकरी पंथ हा कृष्ण भक्तीचा पंथ आहे. कुळ हे पावन कृष्ण नामे, निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. कुळ हे पावन कृष्ण नाम, हे आपलं कुळ पवित्र होतं कृष्ण भक्तीनं, गोविंदाच्या स्मरणानं. सर्पदंशानं मृत झालेले, जळून मेलेले, पाण्यात बुडून मेलेले, हत्या झालेले, अपघात झालेले अनेक आपले पूर्वज कशानेच मुक्त होत नाहीत.
हे नागबली नारायणबली त्रिपिंड्या फक्त हजामतीचा धंदा आहे. आमच्या त्र्यंबकेश्वरला फार तेजी धंदा आहे. अगदी पतसंस्थेचं बँकेचं कर्ज काढून लोक हा उद्योग करतात, पण अजून कर्ज फिटत नाही त्यांचं. पण हा धंदा करणारे ब्राह्मण मात्र श्रीमंत झाले आमच्या त्र्यंबकला. वारकऱ्याकरता इंचभर जागा नाही कुठे, एवढी श्रीमंती. पण त्यांना तरी समाधान सुख आनंद आहे का हो? खात्रीला एक सांगतो, प्रत्येक ब्राह्मणाच्या घरात एक वेडा ब्राह्मण आहे, भ्रमिष्ठ. रात्रभर कोणाला खाऊ देत नाही, पिऊ देत नाही, झोपू देत नाही. रात्रभर बिचारे अशांत आहे. त्र्यंबकेश्वरच्या भोवती सारे आमच्या साधू लोकांचे आखाडे आहेत, दशनाम संन्यास आहेत. तिथे जाऊन रात्री झोपतात, पहाटे पहाटे उठून येतात. विलाज काय? अशांतता. कशानं आपले पितर मुक्त होतील? मग त्याच्याकरता उपाय हो बर काय. कुळ हे पावन कृष्ण नामे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. प्रमाण काय आधीच ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. बोला. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. परंपरा कुलशुद्धी होते. खर तर एक प्रभावशास्त्र नावाचं मी एक प्रक्रिया ग्रंथ अभ्यासलेला आहे. या सृष्टीवर जे प्रभाव आहेत त्या प्रभावामध्ये ग्रह तारे नक्षत्र यांचे प्रभाव आहेत, कुलदेवतेचे प्रभाव आहेत आणि आपल्या मुलं पितरांचे प्रभाव आहेत. आपल्या पितरांना शांती होण्याकरता कृष्ण नामाला पर्याय नाही. कृष्ण भक्तीचा अनुष्ठान हा महत्वाचा भाग आहे. कृष्ण कथा गंगा सावळे उदक, कथा भागीरथी स्नान जे करती, त्यांचे उद्धरती पूर्वजते. दुसरं काही करायची गरज नाही. महाराज म्हणतात गोविंद गोविंद. आता गोविंद म्हणजे कसा? आद्य शंकराचार्यांनी गोविंद पदाची उत्पत्ती मांडली. माऊलींनी त्याचा मागोवा घेतला. त्रिभंगी देवडा ठाण मांडोनिया माये. 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 कल्पद्रुमा तळी वेणू वाजवित आहे. गोविंद ओ माय गोपाळू. गोविंद हो माय गोपाळू. गोविंद हो माय गोपाळू. गोविंद हो माय गोपाळू. त्रिभंगा म्हणजे तीन ठिकाणी वाकलेला मानेत कमरेत गुडघ्यात. त्या निमित्तानं गर्ग म्हणतात परमात्मा पृथ्वीला आश्वासन देत होते तळवटीकून. पृथ्वी आता काळजी करू नको, मी प्रगट झालो आहे. आणि देहोडा असा गोविंद आहे. गोविंद गोविंद. आता याचं मोठं विश्लेषण आहे.
आठवडाभर त्यावर चिंतन मांडावं लागेल. मनाला गलिया छंद. गोविंद नामाचा जर मनाला छंद लागला तर त्याचं फल मोठा अपुरा आणि अद्भुत आहे. आता छंद हा शब्द अभ्यासवाचक आहे, कारण मन हे स्वाभाविक चंचल आहे. ही रजोगुणाची खांद तळत असे माऊली म्हणतात. मनोनिरजाचे बळ धरिले जेणे. स्वभावात चंचल आहे मन. एका संस्कृत कवीनं जगातले सर्व चंचल एकत्र केले. पहिला क्रमांक मनाला दिला त्याने. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत्मा मदो मर्कटो मस्यो मकारा दशचंचला. म्हणून इंग्रजीत एक म्हण आहे, द व्हॅकन माइंड इज हाऊस ऑफ घोस्ट, नाही का. संकल्प विकल्प म्हणा स्वाभाविक चंचल आहे म्हण. बहुत चंचल चपळ. बहुत चंचल चपळ. बहुत चंचल चपळ. बहुत चंचल चपळ. जाता येता न लगे वेळ. 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 अतिव चंचल आहे म्हण. याला जर स्थिर करायचं असेल तर प्रयत्नाचं बल म्हणजे छंद हा शब्द अभ्यासवाचक आहे. अथ चित्तम समाधातून न शकणो असी मयी स्थिरम. अर्जुना, तुझं मन वृत्ती माझ्या ठिकाणी स्थिर करण्याकरता जर तू असमर्थ असतील तर तुला एक उपाय सांगतो. अभ्यासानं तुला ते शक्य आहे. अभ्यास म्हणजे छंद. लावी म्हणा पिसे गोविंदाचे. पिसं लावणं, चाळा लावणं, छंद लावणं असा त्याचा अर्थ आहे. मोठा प्रभाव आहे. अर्थात ज्या वस्तूचं मन स्मरण चिंतन करतं तशी त्याला तद्रुपता येते, नाही का. तुकाराम म्हणतात त्याचं फल मोठं अपूर्व आहे. मग गोविंद ते काया. 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 भेद नाही देवातया. भेद नाही देवातया. मग गोविंद ते काया. मग गोविंद ते काया. मग गोविंद ते काया. मग गोविंद ते काया. भेद नाही देवतया. भेद नाही देवतया. मग गोविंद ते काया. मग गोविंद ते काया. मग गोविंद ते काया. मग गोविंद ते मग गोविंद ते काया. भेद नाही देवातया. भेद नाही देवात
परमात्म्याच्या नामाचं अनुष्ठान केलं, मनाला लागल्या छंद, त्याचं फल मोठं अपूर्व विलक्षण, शरीर काया देह त्याचा गोविंद होतो. एक लक्षात ठेवा, आपण पराविद्येनं आत्मविद्येनं ब्रह्मविद्येनं जीव ब्रह्म होतो, पण या भजन कीर्तनानं जीव तर ब्रह्म होतोच, पण देह देखील ब्रह्म होतो. ब्रह्मभूत काया होतसी कीर्तनी. आता ब्रह्म होतो म्हणजे काय? भारतीय तत्वज्ञानामध्ये ब्रह्म संज्ञा आली. आज महाराष्ट्रात 99% महाराज असे आहेत बरं का. कागदावर त्यांना ब्रह्म लिहायला सांगितलं तर पेच पडतो, मला हक हलम. अष्टाध्यायीमध्ये ब्रह्म हा शब्द व्युत्पत्तीमूलक आहे. ब्रह्मविरुद्धौ हे त्याचं सूत्र आहे. ब्रह्मात ब्रह्म निर्तिशय व्यापक वस्तूला ब्रह्म म्हणता, म्हणजे ज्या वस्तूला देश काल वस्तू परिच्छेद नाहीत. सजातीय विजातीय स्वगत भेद नाही, अशी परिच्छेद रहित आणि भेदशून्य वस्तू म्हणजे ब्रह्म. आता देश परिच्छेद, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद, सजातीय विजातीय स्वगत भेद या प्रक्रिया सांगून तुमच्या डोक्याला मी त्रास देत नाही. व्यापकत्वात ब्रह्म. खर तर ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. कीर्तन चांग कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग. कीर्तन चांग कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, कीर्तन चांग कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी. तर भजन आणि कीर्तन या दोन प्रक्रिया समजून घेतल्या पाहिजे आपण. भजन म्हणजे काय? भज सेवायाम, भजभजिती धातू आहे. तालास्वरातलं गाणं म्हणजे भजन नाही, हे उपांग आहे. भजन शब्दाचा अर्थ जगद्गुरु तुकोबांनी भजन केलं, आत्मसाक्षात्काराकरता भजन केलं आणि लोक कल्याणाकरता कीर्तन केलं. लोकोद्धाराकरता कीर्तन आहे. कीर्तन या शब्दामध्ये कीर्त धातू आहे. प्रभूच्या पूर्व कीर्तीचं वर्णन करायचं म्हणजे कीर्तन करायचं. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य असा षडगुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा, त्याच्या गुणाचा प्रकर्ष कथन करणं म्हणजे कीर्तन करणं. टिवल्या बावल्या म्हणजे कीर्तन नाही. काल एक श्रोता भेटला मला, म्हणजे महाराज आमच्या गावात अमुक अमुक महाराजांचं कीर्तन झालं, फार म्हटले मजा आली, फार रंग आला कीर्तना. म्हटलं भाऊ रंग आला म्हणजे झालं काय नेमकं? तो मिस केला असोला, म्हणजे काही नाही, आम्हाला तमाशाची आठवण पण झाली नाही. म्हटलं XYZ होतं की काय? हो म्हणजे तोच होता. अवघड आहे, परंपरेचं विडंबन आहे. कीर्तना मोठा प्रयोग आहे. कीर्तने असा धातू आहे त्याच्यात. कीर्तने स्तवन करणं, प्रार्थना करणं, विज्ञापना करणं प्रभूची. तुकारामाजांनी कीर्तन केलं. आरंभाला भामचंद्रावर भजन केलं, एका घळईत बसून. भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. त्या ठिकाणी महाराजांच्या अंगाला सर्प विंचू व्याघ्र झोंबायचे. चिंतनात सर्प विंचू व्याघ्र अंगाची झोंबले. आमच्या अंगावर भजन कीर्तनात माशी बसली तरी चलबिचल होते. 15 दिवस माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार. विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला
दिवसा माझी झाला साक्षात्कार साक्षात्कार झाला 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार विठोबा भेटला निराकार पुढचं चरण आहे का यावर या झाली कवित्वाची स्फूर्ती नंतर तुकोबांना कवित्वाचं स्फुरण झालं साक्षात्काराची स्फुरण म्हणजे तुकोबांचे अभंग आहेत फार अवघड काम आहे भजन आणि कीर्तन आत्मोद्धार आणि लोकोद्धार म्हणजे भजन आणि कीर्तन अर्थात शरीर काय देह त्याचा गोविंद होतो आणि त्या नामधारकामध्ये आणि परमात्म्यामध्ये भेद राहत नाही भेद नाही देवातया मला वाटतं एवढा सिद्धांत कळाला तर फार कळलं आपल्याला आजच्या कीर्तनात तुका झाला पांडुरंग तुकोपर्यंत मी सांगतो याचा अर्थ तो माझा अनुभव आहे तुका म्हणे चाखोणी सांगे अनुभवाल्या अंगात या जगात येत असे अवघडे सर्व आहे माझ्या संशोधनाचा अहवाल दिल्यानंतर मुलाखत असते विचारवंतांची त्यात एका संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांचे वडील जगद्गुरु तुकोबर यांचे नवे वंश श्रीधर महाराज मोरे देहूत राहायचे मी त्यांची मुलाखत घ्यायला गेलो त्यांच्या घरी मला अण्णा जरा मला तुम्हाला विचारायचं आहे सध्या जे तुकोबर यांचं चित्र आहे ते खरं आहे का असे होते का तुकोबा ते एक तासभर बोलले नाही माझ्याशी मी त्यांच्या दारामध्ये बसून राहिलो आणि नंतर ते घरात निघून गेले तासाभराने पुन्हा त्यांनी डोकं मी बसले होतो ते आले म्हणजे महाराज बसलेले तुम्ही म्हणजे मला सांगा तुम्ही हे जे चित्र आहे तुकोबांचं ते खरं आहे का असे होते का महाराज ते मिस्किल असू लागले म्हणजे महाराज हे खोटं चित्र आहे हो हे चित्रकाराचं अनुमान आहे तुकाराम महाराज असे नव्हते म्हणजे चित्र कोणाचं आहे मग महाराज होते कसे म्हणून त्यांनी मला जे सांगितलं ते फार महत्वाचं ते म्हणजे चित्रकाराचं अनुमान आहे सध्याचे महाराज जर एवढी जाडजूड आहेत गुबगुबीत गालाचे आहेत तुकाराम महाराज असेच असतील असं अनुमानाने केलेलं चित्र आहे महाराज होते कसे म्हणून मला हाताला धरलं त्याने जगद्गुरु तुकोबर यांच्या जन्मस्थानात नेलं देहूमध्ये संत तुकोबांचं जन्मस्थान आहे आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र महादेव महाराज आणि तुकोबारांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांची प्रासादिक मूर्ती तिथे बसवलेली आहे देहू गावातली ती मोठी विलक्षण मूर्ती आहे आणि ती मूर्ती पंढरपूरच्या पांडुरंगासारखी मूर्ती अशी मूर्ती आहे तुकाराम महाराजांची मूर्ती देहू गावातली असे होते तुकाराम महाराज आठवण आठव गेले भावा भावा झाला स्वयमेव पांडुरंग भेद नाही देवातया या मराठवाड्यामध्ये शिवर या ठिकाणी संत बहिणाबाई नावाच्या साधुवरी होत्या ब्राह्मण श्रीप परंतु केवळ तुकोबांना त्यांनी सद्गुरू केलं म्हणून तत्कालीन कर्मड सनातनी ब्राह्मण चिडले बहिणाबाईला त्या मारझ करू आल्या काठीनं मारू लागले तो ब्राह्मण श्री आहे का कुणब्याला तुकारामानं गुरु केला ब्राह्मणाने इतर वर्णाच्या लोकांना गुरु करावं का बहिणाबाई काय केलं तू बहिणी ओरडत होती त्या मंबाजीळं काठीनं बडवलं त्याला का केलं असं तो तेव्हा तिनं मंबाजीला हात जोडले सांगितलं मला मारू नका तुकाराम महाराज ही सामान्य व्यक्ती नाही
तुकोबा केवळ पांडुरंग 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 तुका विष्णू नाही तुझा. रामेश्वर भट्ट म्हणतात तराजूच्या एका पारड्यात मी तुकाराम महाराजांचं व्यक्तित्व ठेवलं, दुसऱ्या पारड्यामध्ये परब्रह्माला ठेवलं, पण तुकोबांचं पारड जड झालं. ऐका जरा हे ब्रह्मानंदे तुळे तुक्याला तुका ब्रह्मानंद तुळे क्याला तुका तुळे तुक्याला तुका ब्रह्मानंद तुळे तुक्याला तुका विश्वसता क्रीडे जणी तो हा विश्वपणा क्रीडे घरी ओ हा विश्वपणा क्रीडे घरी. मी सिद्धांत सांगतोय तुम्हाला. नामसाधनेचंही फल आहे, मानसशास्त्राचा अधिनियम आहे. मी विद्यापीठामध्ये प्राध्यापकांना मानसशास्त्र शिकवलं. ज्या वस्तूचं आपण रात्रंदिवस स्मरण करू, ध्यास घेऊ, त्या वस्तूची तद्रूपता होते. ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन. भारतीय तत्वज्ञानामध्ये एक उदाहरण आलेलं आहे. भिंगुरटी असते, भिंगुरटी. आमच्या नाशिक भागामध्ये तिला कुंभारीण म्हणतात बरं का. आणि ती भिंतीवर मातीचं घर बांधते आणि त्या घरामध्ये खाद्य म्हणून रानामधून एखादी जिवंत आळी आणि पकडून त्या घरात ठेवते खाद्य म्हणून. त्या आळीला मेल्याशिवाय ती खात नाही म्हणून पुन्हा पुन्हा त्या घराजवळ येते आणि आळीला टोचत राहते. त्या भिंगुरटीचं टोचणं आळीला सहन होत नाही. ती रात्र चिंता करते, ध्यास घेते. भिंगुरटी येणार टोचणार, भिंगुरटी येणार टोचणार. असं भिंगुरटीचा ध्यास केल्यामुळे पुढे 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 त्या आळीलाच पंख फुटतात आणि आळीची भिंगुरटी बनते आणि रानामध्ये उडून निघून जाते. भिंगुरटीच्या ध्यासानं जशी आळीची भिंगुरटी बनते नाही का, तसं गोविंद गोविंद मना लागल्या छंद, मग गोविंद ते काया भेदनाई देवातया. तो नामधारक संत पदावर, देव पदावर जातो, ईश्वर स्थितीला जातो. हो, तुकोबांची इच्छा होती आपण असं व्हावं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुकारामाने ती पदवी सहज मिळवली. म्हणून तर रामेश्वर भट्टानं तुकोबांचं स्तवन करताना त्यांना धामा म्हटलंय. धाम म्हणजे ईश्वर स्वरूपाला धाम म्हणतात. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा. आरती तुकारामा, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा. भेद नाही देवातया हा भक्तिशास्त्राचा सिद्धांत आहे. भजन कीर्तन वाया जात नाही.
भेद नाही देवातया देवरूपता परमात्मा रूपता प्राप्त होते. खरं तर या नामचिंतनाचा मोठा अनुभव आहे, तुकोबाने तो सिद्ध केलाय. आनंदले मन 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 प्रेमे पाझरती लोचन प्रेमे पाझरती लोचन मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया प्रेमे पाझरती लोचन प्रेमे पाझरती लोचन प्रेमे पाझरती लोचन प्रेमी पाझरती लोचन मग गोविंद ते काया गोविंद ते काया मग गोविंद ते आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन प्रेमे पाझरती लोचन प्रेमे पाझरती लोचन आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन प्रेमे पाझरती लोचन आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन आनंदित मन झालं की ते अंतकरण ओसंडून बाहेर पडतं. तृप्ती झाली की ढेकर सहज येतो. ढेकरे जेवण दिसत असे साचे नाही तरी खाचे कुंथा कुंथी किंवा कमळकलिका धालेपणे कमलकलिका विकसित झाली उमलली की कलिकेतला परिमळ सहज दरवळा जातो. तसाच प्रकारे हा मने धाले पूर्ण विठ्ठलची झाले अंतर्बाह्य रंगून गेले विठ्ठलची. संपूर्ण हा भक्ती संप्रदाय मन सिद्धांतावर अवलंबून आहे. मन करारी प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षात्वा बंधन सुख समाधान इच्छा ते. हे वारकरी संप्रदायाचं बेसिक आहे. तुका मणियाळी जीवी नुरेची वेगळी जशी भेंगुर्टीच्या ध्यासानं आळी भेंगुर्टी बनते तसं मग गोविंद ते काया. खरं तर हे अभंग त्या ब्राह्मणाने घेतले असते तर तो श्रीमंत झाला आपला पंडित झाला असता. नारळ घेतला असतं तर श्रीमंत झाला असता. धावतो सांगतो थोडं 11:15 झालेत. वेळेत आटोपलं पाहिजे नाही का, कारण आपलं संस्कृती मूल्य फार चमत्कारिक आहे. प्रवचन 1 तास, सिनेमा कीर्तन 2 तास, सिनेमा 3 तास, तमाशा रात्रभर. आज देशाला संस्कृती पाहिजे, संस्कार पाहिजे. आज भ्रष्टाचार आणि व्यभिचार थैमान घालतोय. हो, आज देशामध्ये 3.5% तरुण रक्ताने बाधित आहे. याला जबाबदार कोण? आज प्रबोधन ही अत्यावश्यक बाब आहे आणि ती यथार्थ प्रबोधन, योग्य रीतीनं प्रबोधन व्हावं. कोणी मुस्लिम म्हणत नाही की आमचा मौलाना बकवास आहे, आमचं कुराण झूट आहे. कोणी ख्रिश्चन तक्रार करत नाही की आमचा बिशप काहीतरी बरळतो, आमचा जुना नवा करार खोटा आहे.
आज महाराज लोकाविषयी धर्मग्रंथाविषयी विकल्प निर्माण झाले. फार मोठी जबाबदारी आहे प्रबोधनाची. आपण हे सर्व करत आहात. छोटं गाव आहे, पण इथंही येण्याचा मला योग आला. सारखा जसं ते मागच्या कोरोना काळात डॉक्टर लोकांची मजा झाली ना, तसं आता कोरोना संपल्यानंतर आमच्या महाराज लोकांची मजा आहे. रोज आम्हाला वर्षश्राद्ध आहे, रोज. एकही दिवस रिकामा नाही, इलाज नाही. ते अभंग टाकून गेला म्हणून तुकाराम महाराजांनी, त्यांचा एक शिष्य होता कोंडबा पाटील खांदवे, पुण्याजवळ लोहगाव आहे, त्या लोहगावचा हा मुलकी पाटील कोंडबा, त्याला ते अभंग दिले. कोंडबा सोलाला, महाराज मी अक्षरशत्रू आहे, मला काय उपयोगाचा. तुकाराम महाराजांनी अंतर्दृष्टीने त्याला पाहिल्याबरोबर त्याला अक्षर परिचय झाला, शक्तिपात झाला त्याच्यावर. त्याने ते अभंग वाचले आणि वेदाच्या रुचा म्हणू लागला, भागवताचे मंत्र अस्खलित म्हणू लागला, अर्थनिरूपण करू लागला, उपनिषद बोलू लागला. लोकांमध्ये हा काय प्रकारे अंगठेबाज माणूस, हा श्रुती म्हणतोय, वेद म्हणतोय. एखाद्या ब्राह्मणाचं पिशास्त्राने अंगात घुसलं, याच्या काय प्रकार झाला नेमका लोकांना काही कळेना. सारं लोक आश्चर्य करू लागले. दररोज रामेश्वर भट्ट भागवत पुराण सांगायला देहुला यायचे, चरित्र कथा आहे. एक दिवस शास्त्री बाबांना यायला उशीर झाला. श्रोते धावत गेले महाराजांकडे. झालं, महाराज आज शास्त्री बाबा आले नाही, कोण भागवत सांगेल आपल्याला. तुकाराम महाराज म्हणे, कशाला रे काळजी करता, आपला कोंडबा आहे ना. कोंडबाने ते ऐकलं, कोंडबा धावतच सुटला, रामेश्वर भट्टाच्या आसनावर जाऊन बसला, अस्खलित मंत्र म्हणून निरूपण करू लागला. लोकांना आश्चर्य वाटलं, अरे बापरे, अवघड काम आहे. तेवढ्यात रामेश्वर भट्ट आले. त्यांनी बघितलं, आपल्या मंत्र पाहिले, त्याचे उच्चार पाहिले. त्यांना वाटलं कोणी काशीचे पंडित तर नाही आले. दुरून पाहिले तर कोंडबा पाटील. 7 ब्राह्मण आणि 7 ब्राह्मणे तर तुकोबांच्या धुरपद मंडळात होते. कडूचे गंगाराम पंत मवाळ, वाघोलीचे रामेश्वर भट्ट, चिखलीचे मल्हार पंत कुलकर्णी, आबाजी पंत कुलकर्णी, कोंडो पंत लोकरे, हे त्या काळातले दशग्रंथी ब्राह्मण तुकाराम महाराजांचे धृपदी टाळकरी. नावजी माळी, शोभा कासार, सुनबा ठाकर, मालजी गाडे, काणोबाराय, गौरशेटवाणी, त्यातला हा कोंडबा खांदवे. त्यांनी बघितलं, बरोबर आहे, होता कृपा तुमची पशु बोले वेद. अरे माऊलीनं कृपा केली तर पशुवेद बोला, हा तर मनुष्य आहे. तुकोबऱ्यांच्याही कृपेचं फळ आहे. अभंग घेतले असते त्या ब्राह्मणाने तर तो पंडित झाला असता, नाही का. जसा कोंडबाने अभंग वाचून पंडित झाला ना, तेच अभंग. नारळाचाही मोठा इतिहास आहे, 2च मिनिटं सांगतो. तो नारळ सामान्य नव्हता. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबांना नजराणा पाठवला होता. दिवट्या, छत्री, गोडी, अब्दागिरी सर्व पाठवलं, पण महाराजांनी धिक्कार केला. अनासक्त असल्यामुळे राजदूत सांगले, परत नाही, मला गरज नाही. राजदूत म्हणाले, परत नाही. तो पण महाराज, राजांना परत केल्याचं पत्र द्या, राजनीचा भंग होईल. म्हणून तुकाराम महाराजांनी त्या कागदावर 9 अभंग लिहून पाठवले. त्याच्यामध्ये राजा छत्रपतीला त्यांनी राजधर्म सांगितला. मोठे चिंतन आहे ते अभंग वाचून राजांना वाईट वाटलं. तुकोबांचा सन्मान सत्कार म्हणून मी त्यांना नजराणा दिला आणि त्यांनी तो परत केला, याचा अर्थ काय. म्हणून तुकोबांच्या त्यागाचं परीक्षण पाहायचं त्यांनी ठरलं. एका नारळातला मधला भाग काढला त्यांनी, त्याच्यामध्ये सुवर्णमुद्रा, हिरे मानक भरले, नारळ पॅक केला. एका लाल वस्त्रामध्ये नारळ बांधला आणि राजदूतांना सांगितलं, हा नारळ तुकोबांना न्या. दुसऱ्या दिवशी राजदूतांनी तो नारळ तुकोबांकडे आणला. महाराज, राजांनी तुम्हाला नारळ दिलाय. तुकाराम महाराज थोडी भाबडी होती, त्यांना वाटलं
नजराणा परत केला, नारळ घ्यायला काय अडचण आहे. आता कीर्तन झालं म्हणजे गावकरी लोक महाराजाला पाकिट देतात नाही का, मानधन दिलंच पाहिजे. काळजी घेतली पाहिजे प्रबोधनकारांची नाही का. आमचं त्याबद्दलही दुमत असायचं कारण नाही, पण आदराने घेतलं पाहिजे, दराने नको नाही का. गावकऱ्यांची सदिच्छा, प्रेम, श्रद्धा, अर्चा. तुकारामाजाने नारळ ठेवून घेतला, पण सहज उचलून पाहिलं तर भक्ताच राजदूत निघून गेले होते. आणि मग राजा महाराजांनी आंबरडा फोडला की राजाने माझा घात केला. तेवढ्यात त्यांचा एक प्रिय शिष्य होता महाजी पंत कुलकर्णी. त्याने तुकोबांची अवस्था पाहिली आणि तुकोबांना सांगितलं, महाराज कशाला काळजी करता. त्याने तो नारळ फोडला तर त्यात सर्व द्रव्य हिरे माणकं. मग तर महाराजांनी आणखी आंबरडा फोडला आणि धीर दिला, महाराज कशाला काळजी करता, हे राजद्रव्य आहे, याचा योग्य उपयोग करू आपण. 1629 घटना, इसवी सन 1629 मध्ये. देवाचे मंदिर होते जे भंगले, पूर्वजांनी बांधलेलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर देहूगावचं जीर्ण झालं होतं. तुकोबांची इच्छा होती की मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, पण दुष्काळी आटिले. द्रव्य निरामण, दुष्काळ पडला होता, अन्न करता लोक मरत होते. त्या द्रव्यातून महाराजांनी संमती दिली म्हणून जीर्णोद्धार झाला, तरी द्रव्य उरलं. मी नारळ प्रकरण सांगतो तुम्हाला. जे नारळ त्या ब्राह्मणाला धरणेकाला तुकोबाने दिलं होतं ते नारळ, देहूचं मंदिर, द्रव्य उरलं म्हणून आळंदीमध्ये माऊलीची समाधी उघड्यावर होती. 200 वर्ष समाधीनंतर अज्ञा समाधी होती. 200 वर्षानंतर समाधी घेतल्यावर नाथांच्या स्वप्नात गेले श्री ज्ञानदेवी येऊन स्वप्नात. सांगितली मात मज लागी, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलत असे. अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, येऊन आळंदी स्थळी काढी वेगी. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी. नाथराय म्हणता आले, पण नेमकी समाधी कुठे आहे कळायला मार्ग नव्हता. सिद्धेश्वराच्या नंदीचं दर्शन करताना पाहिलं, तव नंदी माझारी देखिले द्वार. उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शळा. मध्ये गेले, ज्ञानेश्वरांची संवाद केला, समाधीचा शोध घेतला. समाधी खून करून ठेवली, समाधी उघड्यावर राहिली. 9 वर्षाने तुकोबांचा अवतार आहे नाथानंतर. त्यांच्या लक्षात आलं या समाधीवर काही बांधलं पाहिजे म्हणून आळंदीला आले आणि समाधीवर त्यांनी शिखरासहित घुमुट बांधला. जे आज आळंदीमध्ये माऊलीच्या समाधीवर जे शिखर आणि घुमुट आहे तो तुकोबांनी बांधलाय. ही गव्हर्नमेंट गॅजेटेसमध्ये नोंद आहे. माझी आळंदी संस्थांमध्ये प्रवचन होती त्रिशोत्कतारला. अनेक दिवस मी सहज मला हे मंदिर संत तुकोबांनी उभारलं. सारे ब्राह्मण चिडले, माझ्यावर संस्थान चिडलं. ते म्हणजे तुम्ही प्रवचनाला आला का भांडणं लावायला आला. अहो हे मंदिर सरदार आंबेकरांनी बांधलंय. म्हणलं चूक आहे, तुमचा गैरसमज आहे, तुकोबांनी बांधलं, हे पुरावे घ्या आमच्याकडं, मी संशोधक आहे. मग सर्व ग्रामस्थ एकत्र आले, संस्थान एकत्र, पुजारी एकत्र आले. खरं आहे, असं जर असेल तर मग मंदिरावर स्मृतिशिला लावली पाहिजे. म्हणून माऊलीच्या मंदिरावर आता स्मृतिशिला लावलेली नाही का, पूर्वी नव्हती. मी त्यांना सांगितलं हे बरोबर आहे, हे मंदिर संत तुकोबाने बांधलं, त्या नारळातील पैशानं बरं का. आळंदीचं मंदिर, देहूचं मंदिर, तरी द्रव्य उरलं. आळंदीला यात्रेला येणाऱ्या लोकांची इंद्राणीवर स्नानाची सोय होती म्हणून भागीरथीचा घाट बांधला. त्या द्रव्यातून पश्चिम बाजूचा घाट बांधल्याची सरकारमध्ये दप्तरात नोंद आहे. तरी द्रव्य उरलं नारळातलं. तुकाराम महाराज डोकं बडवायला लागले,
शेवटी त्याने त्या लाल वस्त्रामध्ये द्रव्य बांधलं आणि इंद्राणीच्या आनंद डोहात नेऊन बुडवलं. नारळ प्रकरण संपलं. ते नारळ जर त्या ब्राह्मणाने घेतला असता, धरणेकरी ब्राह्मणानं, तर तो कष्ट न करता श्रीमंत झाला असता. पण त्यांनी तो नारळ तुकोबांच्या अंगावर फेकून दिला. अभंग घेतले असते तर श्रीमंत झाला असता, पंडित झाला असता. अभंगही फेकले. त्या अभंगाचा, नारळाचा हा मोठा महात्म्य विचार आहे. त्यातला एक अभंग आपल्या पुढे घेतला. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. फार छोटं गाव आहे. तुमचं प्रेम श्रद्धा अपूर्व आहे. खरं तर मला काही तुमचा परिचय नाही, पण आमचे सद्गुरुवारी महाराज कदम यांच्या जन्मभूमीची ही मंडळी, त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज, हरिभक्तीपरायण सुनील महाराज. आता माझंही 73 ओलांडलंय मी, स्मृती राहत नाही लवकर मला. त्यांनी मला आपलं निमंत्रण माझ्यापर्यंत पोचवलं. खूप अडचणी होत्या. सकाळी तर मला उठवेना, पण उठलो म्हटलं असं नको व्हायला. लोकांचा गैरसमज होईल कदाचित, कारण बागायत मिळालं का जिदाईत सोडतात लोक. आपल्यावर आपत्ती नको म्हणून थोडी धावपळ करत या ठिकाणी मी पोचलो. संगीत अलंकार हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज कातकाडे आज महाराष्ट्रातले ते नंबर 1चे गायक आहेत. वारकरी संप्रदायाचे फार मोठे आज सेवक आहेत. त्याहीबरोबर संगीत अलंकार गायनाचार्य नारायण महाराज खिलारी, मृदंगाचार्य आमचे ओंकार महाराज, उत्तम रीतीने आणि सर्व महाराज मंडळी आज या ठिकाणी आहेत. खरं तर आल्याच माझी पहिली भेट झाली. आपल्या गावचे भूमिपुत्र आणि उच्च शिक्षित असे चार्टर्ड अकाउंटंट CA संदीप पाटील. आज योगचा असा आहे की त्यांचा सुकृत नावाचा मुलगा, त्याचाही वाढदिवस आला बरं का. आणि त्यांच्या आनंद सोहळ्यात मलाही सहभाग करता आला. खूप चांगलं छोटं गाव आहे, पण उत्तम आहे. तुमची मानसिकता चांगली आहे. संस्काराला प्राधान्य द्या. समृद्धीन शिक्षण नाही वाचू शकत आपल्याला. मी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पुणे विद्यापीठात शिकवलं. माझ्याकडे 22 डॉक्टरेट झाले, PhD झाले प्राध्यापक. आकाशाला भिडले शिक्षण. डॉक्टर, इंजिनियर, वकील खूप झालेत आता. समृद्धीच्या बाबतीत तर विचारूच नका. मी जिथे राहतो जंगलात, तिथून समृद्धी मार्ग गेला असा यांनी बघितला नाही का. शेजारीच माझ्या शेतकऱ्यांना एकराला 5-5 कोटी मिळाले. एकराला 5 कोटी. आणि पुणे, मुंबई, नाशिक सारख्या ठिकाणी तर गुंठा 2 गुंठे जमीन विकली की मजाच मजा होते. मी त्या पुण्याच्या लोकांना गुंठे मंत्री म्हणतो. अरे बाबा, ऐश्वर्य आहे, शिक्षण आहे, संस्कार कुठे आहेत? आज आपल्याला संस्कार आणि संस्कृती वाचू शकते. शिक्षणाबरोबर संस्कार पाहिजे, संस्कृती पाहिजे. अनेक जाती जमाती एकत्र आल्या पाहिजे. आज राष्ट्रापेक्षाही राज्याची परिस्थिती खराब झालेली आहे. विचार प्रभावामुळे तो पूर्वपदावर आला पाहिजे. आणि ही मोठी जबाबदारी आज प्रबोधनकारांची, महाराज लोकांची आहे. आज काही थोडा विचार मला मांडण्याची संधी आपण दिली. आम्हाला प्रवास आहे, नाशिकला पोचायचे. मला कीर्तन सकाळचं 10:30ला कीर्तन आहे, रात्री पुन्हा आहेच. आले भागा ते करीतो, नाम तुझे उच्चारितो. केलंच पाहिजे. आता आहे तोपर्यंत ही सेवा प्रभूचरणी समर्पण करतो. आपलं हे सध्याचं आयुष्य बोनस आहेत नाही का, बोनस आयुष्य आहे.
आपण कोरोना वैश्विक महामारीतून वाचून जगलो. खरं सांगायला हरकत नाही. अनेक नेते, पुढारी, महाराज, अनेक लोक बळी ठरले. तुम्ही आपण सर्व प्रभूनं आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, त्याचा योग्य उपयोग करा. सर्वे वै सुखिना सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. विद्यार्थी मंडळ आहेत, आपले महाराज लोक बरेच आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं कठीण आहे. सर्वांना अभिवंदन करतो. सुखी राहा, आरोग्य चांगलं ठेवा. वारकरी संप्रदायाच्याच परंपरेनं आपला परमार्थ पुढं न्या. महाराष्ट्राची लोकसंस्कृती या परंपरेत आहेत. सध्या अनेक संप्रदाय पंथ महाराष्ट्रात बोकाळलेत. अनेक स्वामी, बापू, भाई, गुरु, माऊल्या नाही का. पण महाराष्ट्र वारकऱ्यांचा आहे, माऊली तुकोबांचा आहे. त्या परंपरेनं आपण वाटचाल करा. एवढंच बोलतो, सेवा थांबवतो. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. 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 एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नाम. खुर्ची दे, खुर्ची खुर्ची. निवृत्ती ज्ञानदेव सोपा चला. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. हरी बोलिले कुरे विडे बाकुरे. विनेकरी आली का? हा आले आले आले. करोणी उचित प्रेम घाली हृदया. दान मागायास थोर करोनियास. चिंतन समयी सेवा पोलीच दे. आलो दान मागायास थोर करोनिया.